नमस्कार. वसई विरार शहराकडे चौथी मुंबई म्हणून पाहिलं जातं. आज या शहरामधून सागरी सेतू, विरार अलिबाग कॉरिडॉर मार्ग, त्याचप्रमाणे बुलेट ट्रेन प्रकल्प जात आहेत. एवढे महत्वाकांक्षी प्रकल्प जरी या परिसरातून जात असले तरी वसई विरारकरांना या शासनामार्फत कुठलेही सुरक्षित रस्ते देण्यात आलेले नाहीयेत. आपण पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये मुख्य रस्त्यांवर त्याचप्रमाणे अंतर्गत रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे असं आपल्याला दिसून येत आहे. आपण या ठिकाणी या रस्त्यांवर वारंवार पडणाऱ्या खड्ड्यासंदर्भात आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे काकासाहेब मोठे उपस्थित आहेत. आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया नेमकं त्यांचं या प्रभागातील खड्ड्यांबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे. सर नमस्कार. काय सांगाल तुम्ही की आज या ठिकाणी मुख्य रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत, तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? माझं एकच म्हणणं आहे की पूर्वीचे मान्य आयुक्त साहेब होते पवार साहेब, त्यांनी ते आपल्या महापालिका तिजोरीवर जे खड्डे टाकले तेव्हापासून या महापालिका क्षेत्रामध्ये खड्डेच खड्डे आहेत. आम्ही वारंवार हा अग्रवाल उद्योगनगरचा मुख्य रस्ता आहे गोलानीला जाणारा, आपले शहर अभियंता असतील पातंगे साहेब, आमचे इकडचे विवेक चौधरी म्हणून यांना वारंवार आम्ही फोटो पाठवतोय, तक्रार करतोय, पण शून्य कारवाई. म्हणजे अगदी ते झोपेत आहेत आणि त्यांना काही घेणं देणं. आज मॅडम इथं शेकडो लोक बिचारे वाहन चालकांना एवढा त्रास कसरत करावं लागते आणि आमच्या औद्योगिक वसाहतीमधून करोडो रुपयाचा टॅक्स आमचे हे उद्योगधारक लोक कर भरतायत, पण त्यांना एक सुविधा नाही. खड्डे खड्डे तुम्ही अख्खा रस्ता बघा, म्हणजे रस्ता कमी, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात असे हेच समजायला मार्ग नाही. आज आमदारांना या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे, म्हणजे प्रशासनावर किती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं याच्यावरनं समजा की ते लोकप्रतिनिधी आहेत, तालुक्याचे आमदार आहेत, जर त्यांना खड्ड्यासाठी आंदोलन करावं लागत असेल तर त्यांनी तालुक्याच्या मोठ्या विकासासाठी कधी लक्ष द्यायचं. जर खड्ड्यासाठी आज तालुक्याच्या आमदाराला जर आंदोलन करावं लागत असेल तर ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी फार शरमेची बाब आहे. रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल सर तुम्ही काय सांगाल? मॅडम माझा एकच प्रश्न आहे की आपण म्हणजे स्टेशन ते गोकुळा मुंबईला येणारा तो रस्ता आहे, 9 करोड ते 12 करोड त्याची किंमत वाढलेली आहे. आज हा सर्वसामान्य लोकांच्या खिशातला पैसा आहे. 9 करोड ते 12 करोड वाढले कसे आणि त्याची गुणवत्ता कोणी तपास आहे का? फक्त अधिकारी संबंधित ठेकेदाराचे बिल काढून देत आहे आणि मोकळं होत आहे आणि ब्लॅकलिस्ट करून हा काय मार्गाने ना. आज 12 करोड रुपये तर पाण्यात गेले ना जनतेचे. मग ठेकेदाराकडे हे पैसे वसूल केले पाहिजे आणि संबंधित अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांचाच या गोष्टीला पाठबळ आहेत. जर अधिकाऱ्याने जर गुणवत्ता तपासली, कामाचा दर्जा जर तपासला तर नक्कीच बोगस काम या महापालिका क्षेत्रात होणार नाही. पण माझं स्पष्ट मत आहे की हे शहर अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, उप अभियंता असतील, हे ठेकेदारांना पाठीशी घालताय आणि धातुरमात्र कारवाई. ब्लॅकलिस्ट केलं म्हणजे मार्ग निघाला नाही, पैसे परत घ्या, तर ह्या गोष्टीचं समाधान जनतेला होईल. तुमच्याकडून काय प्रयत्न आता असणार आहे? प्रयत्न तर वारंवार करतो पण शून्य कारवाई आहेत, कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आणि सध्या त्यांच्या समोर ASIRचा विषय आहे, त्यांना खड्ड्यापेक्षा त्या विषयाला त्यांनी फार मोठं महत्व दिलेलं आहे की कोणी फक्त फोन केला की आम्ही ASIRच्या कामामध्ये, पण आज या खड्ड्यासाठी कोणाकडे वेळ द्यायला लक्ष नाही. दरवेळी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवले जातात आणि पुन्हा ते खड्डे पहिल्याच पावसामध्ये खड्डे म्हणजे डांबर वाहून जातं, यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता याच्या 15 दिवसापूर्वी हे डांबर टाकलेलं आहेत पण बोगस निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. रस्ते डांबर तर गेलंच पण रस्ता खराब झालाय आणि हे नेहमीच आहे. ह्या भागामध्ये ठेकेदार काम करून जातो, बिल काढून जातो आणि तीच परिस्थिती होती. नागरिकांची जी हेळसांड होते या ठिकाणी, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे कुठल्या परिस्थितीचा नागरिकांना सामना करावा? नागरिकांचं काय मॅडम, याच्यामुळे हॉस्पिटलचं बिल वाढायला लागलंय. आमचं मनके 65 वर्ष आहे, माझा धंदाच या रोडवर आहे, बाईक चालवायचे लागते, मनकेचा त्रास आहे, वारंवार हॉस्पिटलमध्ये जायला लागते. त्यामुळे कंबरचा त्रास आहे, मनकेला त्रास होतो, खूप त्रास आहे. लवकर खड्डे भरले तर फार अपेक्षा होती. सर आम्ही आता थोडंसं पाहणी केली त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की केबलच्या वायर त्या खड्ड्यांमधून जात आहे, पाण्याखाली त्या वायर गेलेल्या आहेत, त्यावर काय प्रश्न? केबल आता आहे, रिलायन्स वाल्याचे केबल आहे, पण काहीतरी अपघात घडू शकतो, काही दुर्घटना घडू शकते, तर महापालिकेची त्याची जिम्मेदारी घेईल का? माझं तर म्हणणं आहे मनुष्यवधाचा गुन्हा या महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर सर्वसामान्य लोकांनी केलं पाहिजे. लोकही लक्ष देत नाही आणि अधिकारी लक्ष देत नाही, त्याच्यामुळे ते मस्त मजा मारताय. तर महापालिकेच्या ह्या प्रशासनाच्या ढिगाळ कारभाराचा जर सुधारणा झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिकेच्या समोर एक मोठं आंदोलन आम्ही शिवसैनिक नक्की केल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत आपण पाहिलं की या ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य
आपल्याला पसरलेलं दिसत आहे येथील जे दुचाकी चालक आहे, चारचाकी चालक आहेत, त्यांना त्यांची वाहतूक जी आहे ती मंद गतीने होत आहे. मोठ्या प्रमाणावर दुर्घटना होत आहेत, वायरिंग पाण्यामधून जात आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आज नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा जो काही प्रकार महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहे तो थांबेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. धन्यवाद. लाईव्ह जागरूक वसई.